आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज आपल्याला रोटरी क्लब ऑफ नाशिकनी ही उत्तम संधी दिली आहे की आपण संधिवात आणि सांधेदुखी यावर गप्पा मारूया. काय खोट्या करायला खतरनाक आहे. रुमॅटॉलॉजी, आपण जे सुरुवातीला बोललो रुमॅटॉलॉजी किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, आपण हे ऐकलेलं आहे की संधिवात. पण याविषयी अजून जाणून घेऊया. मी डॉक्टर प्रवीण सरांना विचारले की एक्झॅक्टली रुमॅटॉलॉजी म्हणजे नक्की काय, हो घे का किंवा त्याच्यामध्ये अजून कोणते कोणते प्रॉब्लेम्स असतात, रुमॅटॉलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे काय? येतं मला जवळजवळ खात्री आहे की रुमॅटॉलॉजी म्हणजे काय हे आपल्या इकडे बहुतेक जणांना माहिती नसेल. आणि त्याच्यात आश्चर्य काही नाही. मी जेव्हा रुमॅटॉलॉजी प्रॅक्टिस सुरू केली नाशिकमध्ये 10 वर्षापूर्वी, तेव्हा रुमॅटॉलॉजी काय हे बऱ्याचशा डॉक्टरांना सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल फारच जागरूकता करावी लागली. तर सांधेदुखी आणि सांध्यावर परिणाम करणारा जो आजार आहे किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत हे ऑर्थोपेडिक पासून थोडे वेगळे आहेत. आणि या आजाराला, सांध्यांच्या आजाराला जी ब्रांच ट्रीट करते त्याला रुमॅटॉलॉजी असं म्हणतात. आणि जे डॉक्टर्स रुमॅटॉलॉजी या आजारावर डायग्नोज करतात आणि उपचार करतात त्यांना रुमॅटॉलॉजिस्ट असे म्हणतात. तर खरं म्हणजे बघायला गेलं तर रुमॅटॉलॉजी म्हणजे सांध्यांचे प्रॉब्लेम हे भयानक प्रमाणात, खूप प्रमाणात आपल्याकडे त्याचा लेखाजोखा ठेवला जात नाही. पण अमेरिकेमध्ये जवळजवळ 20 ते 25% लोकांना इकडे दुखणं, तिकडे सांधे दुखणं वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स होत असतात. तर तसं बघायला गेलं तर रुमॅटॉलॉजी खूपच प्रचलित पाहिजे. तर ही स्लाइड असं दाखवते की रुमॅटॉलॉजीमध्ये सांधे हा एक भाग झाला. आपण एकदम ढोबळ मानाने असं म्हणूया की कुठल्याही कनेक्टिव्ह टिश्यूवर परिणाम करणारे जे आजार असतात त्यातल्या सांधे सगळ्यात कॉमन, त्याला रुमॅटॉलॉजी असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये जवळजवळ 100 प्रकारचे आजारांचे उपचार येतात. तर जॉईंट्सचे प्रॉब्लेम, सांधेवात, बोन्सचे प्रॉब्लेम, नंतर स्नायूचे मसल्सचे प्रॉब्लेम, कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रॉब्लेम, आणि याच्यामध्ये असे अनेक प्रकार येतात. आणि आम्ही तर एक विनोदाने असं म्हणतो की जिकडे कोणाचं डायग्नोज होत नाही, बाकीचे फिजिशियन जे डायग्नोज करू शकत नाही ते आम्ही रुमॅटॉलॉजिस्ट करतो. कारण हे आजार तसे बघायला गेले फार दुर्मिळ असतात. सांधेवात कॉमन आहे पण बाकीचे जे आजार असतात ते दुर्मिळ असतात. तर ह्याला बेसिकली हे रुमॅटॉलॉजीला सगळं इन्व्हॉल्व होतं. मग हा जो रुमॅटॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, तर सपोज हा म्हणजे मला असेल तर माझ्या मुलांना होईल का, किंवा माझ्या आई वडिलांना असेल तर तो मला होणार का, हे अनुवंशिक आहे का? तर आता आपण जर बघितलं रुमॅटॉलॉजीमध्ये जवळ 100च्या वरती आजार. आता प्रत्येक आजाराचं जर विश्लेषण केलं तर प्रत्येक आजाराचं हे तुम्ही जो प्रश्न विचारला तो वेगळ्या उत्तर असेल. पण आपण जर असं गृहीत धरू की आपली चर्चा आज मेनली रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि सांधेवात या विषयावर असेल, तर सांधेवात हा आजार जर आपण गृहीत धरला तर सामान्य म्हणजे जनरल पॉप्युलेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला रुमॅटॉइड आर्थरायटिस होणारं प्रमाण म्हणजे 1% आहे. 100 पैकी आपण इकडे समजा 100 लोक धरले तर एकाला सांधेवात होऊ शकतो, म्हणजे होण्याची शक्यता असते. पण जर जेनेटिक प्रॉब्लेम आपण जर धरला तर ज्यांच्या आईला किंवा वडिलांना सांधेवात असू शकतो आहे अशा मुलांना होण्याचे प्रमाण ते 3 ते 4% असतं. म्हणजे 3 ते 4 ते वाढतं. थोडक्यात सांधेवात जर म्हटलं तर ते प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे बाब नक्कीच आहे. डॉक्टर काकतकर सर, आर्थरायटिस म्हणजे जॉईंटचं इन्फ्लमेशन किंवा इन्फेक्शन किंवा जॉईंटचा प्रॉब्लेम, त्याचे प्रकार काय आहेत? आर्थरायटिसचे प्रकार काय? आर्थरायटिस म्हणजे आता डॉक्टर प्रवीण जाधवांनी सांगितल्याप्रमाणे सांध्यांचं
होणारं इन्फ्लमेशन किंवा सांध्याने येणारी सूज म्हणजे आर्थरायटिस. तर त्याची वेगवेगळी कारणं असतात. त्याच्यापैकी एक आता जे रुमॅटॉइड आर्थरायटिस डॉक्टर प्रवीण जाधवांनी सांगितलं, हा तरुण लोकांमध्ये कॉमनली होणारा आजार आहे. त्याच्यामधलाच एक लहान मुलांना होणाराही एक आजार असतो. तर हे जे आजार आहेत, ज्युवेनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, तर हे ऑटोइम्युन डिसीज म्हणून जे एक संधिवाताच्या मधला प्रकार आहे, त्यामध्ये मोडणारे आजार आहेत. आणि आम्ही ऑर्थोपेडिशियन्स जे नॉर्मली सांध्याशी रिलेटेड दुखणी बघतो किंवा संधिवात पाहतो, तर तो जास्ती करून सांधे झिजल्यामुळे होणारा संधिवात हा जास्त प्रमाणात ऑर्थोपेडिक सर्जन्स ट्रीट करतात. तर हे दोन मेन त्यातले ग्रुप झाले, ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमॅटॉइड किंवा ऑटोइम्युन डिसीज. डिसीज. मग त्याच्याशिवाय जे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन नंतर होणारे रिॲक्टिव्ह आर्थरायटिस म्हणून टेम्पररी होणारा आजार आहे, किंवा मेटाबॉलिक आर्थरायटिस म्हणून जो एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये गाऊट हा कॉमनली बघायला मिळतो, की ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड नावाचं आपल्या शरीरातलं एक वेस्ट प्रॉडक्ट आहे. तर त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्यामुळे होणारा हा आजार आहे. जसं आता प्रश्न विचारताना तुम्ही म्हणजे की इन्फेक्शन, तर इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस हा एक प्रकार आहे जो आपल्या भारतामध्ये आपण कॉमनली बघतो, की ज्याच्यामध्ये TBमुळे होणारं आर्थरायटिस आहे, किंवा इतर जंतूंमुळे होणारा, खास करून लहान मुलांमध्ये पाहायला मिळणारा इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस आहे. असे त्याचे ग्रॉसली आपल्याला हे 4-5 प्रकार बघायला मिळतात. डॉक्टर केळकर सर, आपण बघतो की चिकनगुनिया आणि डेंग्यूमध्ये प्रचंड सांधे दुखतात आणि ते असे म्हणजे तो फिवर जातो चिकनगुनियाचा किंवा डेंग्यूचा, पण तो मायाजी आणि सांधेदुखी कितीतरी काळापर्यंत राहते. म्हणजे जवळजवळ 4-6 महिने, कधीतरी पेशंट म्हणतात वर्ष झालं माझा अजून खांदा म्हणजे काय जॉईंट दुखतोय. तर हे कशामुळे होतं आणि ते जातं का नाही जात कधी, म्हणजे ऍक्सेप्ट करायचं का नाही करायचं? हे जे सध्याचे एक प्रचलित आजार आहेत, चिकनगुनिया किंवा पोस्ट व्हायरल रिॲक्टिव्ह आर्थरायटिस असं म्हणतो, ते त्या व्हायरसला पण याला अँटीबॉडीज जे काही डेव्हलप होतात ते वेगवेगळ्या सॉफ्ट टिश्यूजमध्ये सांध्यांमध्ये जातात. त्याला सगळ्या सॉफ्ट टिश्यूमध्ये जातात. सांधे हलतात पण सांध्याचं आपण जास्त दुखतं त्या ठिकाणी. हे असं जनरली प्रमाण असं आहे की 1/3 लोक ताबडतोब बरे होतात, 1/3 लोकांना बराच काळ लागतो, आणि उरलेल्या 1/3 लोक बऱ्याचदा बरीच वर्ष त्यांना ते भोगावं त्याचं लागतं. काही क्रायटेरिया आहे की कोणाला बरीच वर्ष बघावं लागतील किंवा कोण पटकन बरेल, असं काही त्या अशा काही रिझन्स असू शकतात? नाही, अजून तरी तसं आपल्या समोर आलेलं नाहीये. ते त्या just टायटलवरती म्हणजे अँटीबॉडी टायटलवरती ते अजूनही आधारित आहे असं अजून तरी अजून तरी आलेलं नाही. दुर्दैवाने हा चिकनगुनिया आजार हां. भारतात म्हणजे थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये म्हणजे त्याच्यावर जास्त संशोधन झालेलं नाही, आणि काही लोक संशोधन करतायत. आणि जसं केळकर सरांनी सांगितलं, जवळजवळ 80-90% लोक बरे होतात, पण 10-20% लोकांना वर्षानुवर्ष चालू राहतो. आणि असं आढळून आलं, जे लोक संशोधन करतात, माझ्याकडे पण आम्ही डेटा जमा करतोय, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की 8-10 वर्षापूर्वी ज्यांना चिकनगुनिया झाला होता त्यातल्या काही लोकांना सांधेवात होण्याची शक्यता जास्त असते, आणि ते मग प्रॉपर सांधेवात जसं असतं तशी ट्रीटमेंट त्यांना. म्हणजे एकदा हाडाचं जॉईंटचं दुखणं सुरू झालं की ते चिरकालापर्यंत राहणं असं नाही, ही अशी भीती घालू नका आपल्या ऑडियन्समध्ये, तसं नाहीये. आपण असं म्हणूया की 60% बरं बरे होतं. होतं. हा ग्लास इट इज फुल. आपण आता सर मगाशी बोलता बोलता म्हणतात की ऑटो इम्युन बद्दल, त्यांना अस्मिता तुला विचारायचं की ऑटो इम्युनिटी म्हणजे नक्की काय, ऑटो इम्युन डिसीजमध्ये अजून काय काय बदल आहे? आपल्या शरीरात इम्युन सिस्टम असते, म्हणजे रोग प्रतिकारशक्ती, बरोबर? तर ती रोग प्रतिकारशक्ती कशासाठी बनवली आहे की बॅक्टेरिया, व्हायरस यांनी शरीरावर काही परिणाम करू नये, किंवा आपल्याला पटकन ओळखता आलं पाहिजे इन्फेक्शन, काही कोणी दुसरं व्यक्ती आहे का शरीरात, आणि त्याच्या अगेन्स्ट पटकन लढा देता आला पाहिजे. म्हणून आपल्या शरीरात काही B सेल्स आणि इम्युन सेल्स असतात. मुद्दा
गोष्टींमुळे स्ट्रेस म्हणा इम्युनोजेनिक गोष्टींमुळे त्यांच्यावर व्यवस्थित संस्कार होत नाही. खूपदा ते निसटतात, म्हणजे काही खड्डाळ असतात त्याच्यात तर ते निघून जातात आणि ते काय होतं स्वतःच्या शरीराविरुद्ध लढा पुकारायला सुरुवात करतात. ओके, त्याला म्हणतात ऑटो इम्यून, म्हणजे स्वतःच्या शरीराविरुद्ध काही पेशी लढा सुरुवात करतात. तर त्याच्यावर खूप म्हणजे आजार आहेत, ऑटो इम्यून आजार. ओके, जसं आम्ही बघतो कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्समध्ये सिस्टमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो ल्युपस, हा आजार आहे आणि अजून भरपूर आजार आहेत ऑटो. हो सर प्लीज. अगदी सिंपल करायचं झालं तर आपल्याला एखादी गोष्ट जर माहिती असेल की या गोष्टीच्यामुळे आपल्याला काही ॲलर्जी होते किंवा त्रास होतो तर ती टाळणं हे आपल्या हातात असतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला काही केळी खाल्ल्यानंतर अस्थमाचा त्रास होतो, तर केळं खायचं की नाही हे आपल्या हातात आहे. परंतु हे जे आजार आहेत ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, हे जसं आता सांगितलं की आपल्या शरीरातल्याच काही घटकांना आपल्या शरीराच्या विरुद्ध काम करण्याची क्रिया चालू करतात. तर ते नेमकं कोणती गोष्ट आपल्या शरीरातली आपल्या विरुद्ध काम करते हे आपल्याला कळू शकत नाही. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी ऑटोइम्युन डिसऑर्डर जे असतात तर ह्या आपल्याला टाळता येत नाहीत किंवा त्या कायमच्या बऱ्या होत नाहीत. म्हणजे ती कोणत्या एखाद्या ट्रिगरिंग फॅक्टरने एखादं जास्त ॲक्टिवेट होते हे आपल्याला थोडंसं माहिती करून घेता येतं. उदाहरणार्थ रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट्स आहेत, तर काही रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंट्सना किंवा मेजॉरिटी रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंट्सना कोल्ड वेदरमध्ये ॲग्रेवेशन होतं. तर त्यांना आपण सांगू शकतो की यू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम कोल्ड वेदर. पण असे 25-30% त्याचे रुमॅटॉइडचे पेशंट्स आहेत की ज्यांना कोल्ड वेदरमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि उन्हाळ्यात त्यांना त्रास होतो. तर त्यांना तुम्हाला सांगावं लागतं की उन्हाळ्यापासून तुम्ही जपलं पाहिजे. काही जणांना काही फूड आयटम्स खाल्ल्यानंतर जास्ती त्रास होतो संधिवाताचा, असं लक्षात येतं. तर त्यांना तुम्हाला सांगावं लागतं की हा तुमचा आजार तुमच्याजवळ राहणार आहे, पण ह्या गोष्टींनी वाढतोय तर तुम्ही त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. तर मी नॉर्मली माझ्या पेशंटांना सांगताना सिंपल करून सांगतो की तुमच्या खिशात एक छोटी डायरी ठेवा आणि ऑब्झर्व करा की कुठली गोष्ट झाल्यानंतर तुमचा आजार वाढतोय. कारण एक गोष्ट तुम्हाला ॲक्सेप्ट केली पाहिजे की हा आजार तुमच्याबरोबर राहणार आहे, कारण तुमच्या शरीरातली काहीतरी गोष्ट तुमच्या विरुद्ध आज बंड करून उठली. तर नेमकं काय दिलं असतात ते जास्त बंड करतात याच्यावरती तुम्ही स्वतःच नोट डाऊन करा आणि लिहून ठेवा. आणि भविष्यामध्ये दोनदा जर तुम्हाला असं लक्षात आलं की ही गोष्ट झाल्यावर आपल्याला त्रास वाढतोय तर ती गोष्ट भविष्यात टाळण्याचा प्रयत्न करा. दॅट इज व्हॉट इज इन युअर हँड्स, बिकॉज क्युरिंग द डिसीज इज नॉट इन युअर हँड्स. दॅट इज हाऊ यू कॅन लुक ॲट दी ऑटोइम्युन डिसऑर्डर्स. असं त्यातल्या त्यात सिम्पल करून मला वाटतं की आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्या प्रत्येक पेशंटने जर आपल्याला काय त्रास होतो हे लिहिलं आणि ते जर शेअर केलं तर आय थिंक इट कॅन ॲड टू द लिटरेचर की ज्या गोष्टी अजूनही व्हायच्या आहेत, माहिती व्हायच्या त्या ह्या पेशंटच्या थ्रूच आपल्याला अजून कळू शकतो की काय तुम्हाला झालं की म्हणजे काय केलं की काय त्रास होतो. नाही, पण हे खूप इंडिव्हिज्युअल असतं असं मी सांगितलं. म्हणजे प्रत्येक पेशंटमध्ये ॲग्रेवेटिंग फॅक्टर्स आर डिफरंट. म्हणजे कोणाला एखाद्या फूड आयटमने त्रास होईल, कोणाला वेदरने त्रास होईल, कोणाला कशाने. तर प्रत्येक पेशंटने स्वतःचं रेकॉर्ड ठेवून ही शुड फाइंड आउट की व्हॉट इज अन ॲग्रेवेटिंग फॅक्टर अँड ट्राय टू अवॉइड. मला वाटतं न्यूमरोलॉजिस्ट विल ॲग्री विथ दिस पर्टिक्युलर पॉईंट. खूपदा पेशंट जे ऑटोइम्युन डिसीजेसचे पेशंट्स असतात ते खूपदा वाटतं की आम्हाला भूक नाही लागत आणि खूपदा असं होतं की ॲपेटायझर म्हणून काही गोष्टी दिल्या जातात. तर माझ्या एक लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूपदा आलं किंवा असं असलं की आमचे म्हणजे एसएलचे पेशंट त्यांच्यामध्ये ॲग्रिवेशन आम्ही बघितलं आहे. आम्ही शक्यतो त्या पेशंटला सांगतो, पण मग शक्यतो आम्ही पथ्य देताना फक्त गाऊटच्या पेशंटला जास्त देतो. आम्ही जे औषधं चालू करतो त्याच्यासाठी बॅलन्स डाएट देणं खूप महत्त्वाचं. म्हणजे ऑटोइम्युन डिसीजेस का होतात, कारण की शरीर कुठेतरी कमकुवत आहे, तुमची इम्युन सिस्टीम कुठेतरी कमकुवत आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. इम्युन सिस्टम विल बी बॅलन्स ओनली व्हेन युअर स्ट्रेस विल बी लो. तर तुमची
आताची जी जीवनशैली आहे ती खूप फास्ट आहे, आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही आहे, तर त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आपण जे आता म्हणलं दोन प्रकार की ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस, तर असं आपण ग्रॉसली म्हणू शकतो का की छोटे सांधे युजली रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये अफेक्ट होतात आणि मोठे सांधे तर ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये म्हणजे हिप जॉईंट वगैरे. तर काका तसं तुम्हाला एक विचारायचं होतं की म्हणजे बिफोर वी गो इन टू द फर्दर प्रॉब्लेम्स ऑफ द जॉईंट्स, आपण त्याची अनाटॉमी काय असते जॉईंटची, म्हणजे कुठला भाग एक्झॅक्टली अफेक्ट होतो आणि लहान आणि मोठे जॉईंट्सचे अनाटॉमी. ऑस्टिओआर्थरायटिस किंवा झिजण्यामुळे होणारा जो आजार आहे हा प्रायमरीली सांध्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सायनोव्हियल जॉईंट म्हणून जो सांध्याचा प्रकार आहे त्याच्यामध्येच नॉर्मली ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार बघायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये मग हिप जॉईंट आहे, नी जॉईंट आहे, शोल्डर जॉईंट, एल्बो, बिगर जॉईंट्स बिगर Synovial जॉईंट, joints. छोटे हाताचे जॉईंट सुद्धा दे आर सायनोव्हियल जॉईंट्स. तर हा ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार बेसिकली त्याच्यामध्ये बघायला मिळतो आणि त्याची सुरुवात जी नॉर्मली होते तर ती त्या पर्टिक्युलर जॉईंटचं रिपीटेड वापर केल्यामुळे त्या जॉईंटचं जे स्मूथ कव्हर असतं कार्टिलेजचं, ती खुर्च्या असते त्याच्यावरती, तर ती हळूहळू वेअर आउट व्हायला लागते आणि ती वेअर आउट झाल्यामुळे त्याला सांध्याला इरिटेशन निर्माण होतं किंवा इन्फ्लमेशन निर्माण होतं आणि मग त्याला रिॲक्शन म्हणून त्या सांध्याचं जे सायनोव्हियल लायनिंग असतं तर ते लायनिंग बऱ्याच वेळेला इन्फ्लेम व्हायला लागतं, जाड व्हायला लागतं आणि ते जाड झाल्यानंतर त्याच्यामुळे आजूबाजूचे मसल्स वीक व्हायला लागतात. ते जाड झाल्यामुळे जे काही इन्फ्लमेशन होतं त्याने सांध्याची हालचाल रिस्ट्रिक्ट व्हायला लागते, पेन व्हायला लागतं. पेन व्हायला लागलं की नॅचरली त्या सांध्यांची हालचाल करण्याचा पेशंट कमीत कमी प्रयत्न करतो, त्यामुळे त्याच्या आजूबाजूचे मसल्स आणखी वीक होत जातात. असं ते दुष्टचक्र त्याच्यातून निर्माण होतं. तर प्रायमरीली हे जे आपल्याला निळं कव्हर दिसतंय या चित्रामध्ये, हा जो स्मूथ सरफेस आहे हा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये प्रायमरीली वेअर आउट व्हायला लागतो आणि तो वेअर आउट झाल्यामुळे मग ही पुढे चेन रिॲक्शन त्याच्यामध्ये डेव्हलप होते. मग हळूहळू त्याच्यामधल्या ज्या काही शॉक ॲब्सॉर्बर गाद्या असतात त्या हळूहळू वेअर आउट व्हायला लागतात. त्या वेअर आउट झाली की आजूबाजूनी बोनची टोकं वाढायला लागतात आणि मग त्यांच्या इरिटेशनने आणखी ते सायनोव्हियम जास्ती इन्फ्लेम्ड होत जातं. असं हळूहळू एकात ना एक ते वाढत जातं. डॉक्टर जाधव, तुम्हाला एक विचारायचं होतं की ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या रेड फ्लॅग साईन्स कोणते, म्हणजे कधी अर्ली साईन्स किंवा लवकरची लक्षणं काय आहे की आपण असं समजू शकतो की आता हा होणार आहे आणि तो कोणत्या एखाद्या वयात जास्त करून होतो. रुमॅटॉइड आर्थरायटिस ना अगदी 3 वर्षाच्या बाळापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत होऊ शकतो. त्यामुळे वय त्याला हे बंधन नाही आहे, तो कोणाला येऊ शकतो. पण बायला म्हणजे बहुतेक करून तरुण वर्गात म्हणजे तरुण विशेषतः स्त्रियांना 70% स्त्रिया असतात, विशेषतः स्त्रियांना हा जास्ती होतो. आता त्याचे डेंजर साईन्स काय, सांधे दुखण्याचं हे कॉमन सिम्पटम झालं, पण सांधे जेव्हा दुखतात आणि ते सुजतात, दुखणं आणि सुजायला जर लागले सांधे तर ते एक वॉर्निंग साईन आहे. सांधे जर रात्री दुखतात म्हणजे झोपेमध्ये दुखतात आणि सकाळी उठल्या कडक होतात, हातपाय हलवता येत नाही, हातपाय कडक झालेले असतात, ती एक मोठी वॉर्निंग साईन आहे. नंतर या प्रॉब्लेममुळे जर ताप यायला लागतो, ताप येतो, भूक लागत नाही, वजन कमी व्हायला लागतं, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम येतात, या गोष्टी वॉर्निंग साईन. तर अशा वॉर्निंग साईन्सकडे जर लक्ष दिलं तर आपला हा आजार लवकर लक्षात येऊ शकतो. आणि जर लवकर लक्षात आला तर तो लवकर बरा पण होऊ शकतो. नक्कीच, कारण सुरुवातीचा सांधेवात आणि लेट स्टेजचा सांधेवात हे वेगळे आजार आहेत. म्हणजे सुरुवातीला सांधेवाताला त्याला आपण लवकर निदान केले आणि लवकर उपचार केले तर कमी औषधं लागतात, लवकर बरा होतो आणि पूर्णपणे बरा होतो. पण जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढा रिस्पॉन्स कमी मिळतो, परमनंट डॅमेज होतो, आणखी गोळ्या आणि औषधही जास्त लागतात. म्हणजे जरी एकच स्पेक्ट्रम असला तरी त्याची मॅनेजमेंट कम्प्लिटली वेगळी असते. डॉक्टर केळकर, आता इथं दाखवलं त्याप्रमाणे की ते वाकडी झाले बोटं, तर झाले म्हणजे आता एवढं तिरकेपणा
परत सरळ होऊ शकतात का किंवा ऑपरेशन करू शकतो का आपण त्यात? हो नक्कीच करू शकतो हे आपण करतो सुद्धा. आणि करताना जरी दोन्ही हाताचे सगळे एफेक्ट झाले असले तर त्या व्यक्तीला कुठले सांधे जास्त कामाचे आहेत कामाचं काय? ते त्याची आपण ऑपरेशन्स करतो. म्हणजे फंक्शनल इम्प्रूव्हमेंटसाठी. हे या ठिकाणी कसे नॉन वेट बेरिंग जॉईंट आहे हाताचे आहेत तिथे, तर त्याच्यामुळे त्याला वेगळ्या पद्धतीचं ऑपरेशन्स असतात. वेट बेरिंग असतं त्याला तर बऱ्याचदा रिप्लेस करावं लागतं. डॉक्टर अस्मिता, अस्थिक्षय म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नक्की काय, आणि पाळी गेल्यानंतर हाडांची ठिसूळता वाढते असं आपण जनरली म्हणतो, तर त्याची कारण काय? ऑस्टिओपोरोसिस हे कालांतराने हळूहळू होणारा आजार आहे. कारण की जसं वय वाढतं तसे आपले काही हार्मोनल इम्बॅलन्स होतात शरीरामध्ये. तसं पुरुषांना पण होतं ते, पण ते शक्यतो 60 नंतर 70 नंतर आपण जनरली बघतो. बायकांमध्ये मासिक पाळी गेल्यानंतर ऑस्टिओपोरोसिस एकदम सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं की आपली जी हाडं असतात, म्हणजे आपण सपोज बिल्डिंग बांधायला घेतली तर आपलं चांगलं स्टील असेल, ओके, चांगलं स्टील असेल ते खराब होईल का? नाही, ठीक आहे, पण त्याच्यात बाकीच्या सगळ्या गोष्टी पण व्यवस्थित असल्या पाहिजे. भर करायला लागते, पेंट लावावं लागतं, चांगलंच सगळं करावं लागतं, ठीक आहे. पण हळूहळू शरीराची एक सवय असते की आपल्याला कॅल्शियम लागलं की आपण हाडांकडनं घेणार, पण आपण जर रिप्लेसमेंट दिला नाही तर मग बँकेसारखं आपण काढत राहणार. शेवटी काही भरतीच नाही केली तर हाडं ठिसूळ व्हायला लागतं, म्हणजे स्ट्रक्चरली वीक व्हायला लागतात आणि त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. आणि थोडासा एक धक्का दिला किंवा थोडंसंही पडण्यात आलं तर फ्रॅक्चर होतं. जे जनरली आपण म्हणतो पोलीस फ्रॅक्चर, म्हणजे हात फ्रॅक्चर होऊन गेलं, कमरेचा फ्रॅक्चर होतो, खुबा फ्रॅक्चर होतो म्हाताऱ्या माणसांमुळे, ते त्याच कारण असतं. व्हिडिओ एक प्ले करायचा होता तिथे. ओके. ऑस्टिओआर्थरायटिस. आवाज. ऑस्टिओपोरोसिस हा मोठ्या प्रमाणात आढळणारा हाडांचा रोग आहे. ऑस्टिओपोरोसिस किंवा अस्थिक्षय झालेल्या रोग्यात कळतही नाही आणि त्याच्या शरीरात तो पोखरून टाकतो. त्यात हाडे पोकळ आणि ठिसूळ होतात. तो उपचाराशिवाय राहिल्यास त्याचे गंभीर ते अतिगंभीर परिणाम होतात. हंचबॅक की ज्याला आपण उबड निघणे असे म्हणतो, ते सुद्धा गंभीर अस्थिक्षयाचे एक लक्षण आहे. अस्थिक्षयाच्या गंभीर अवस्थेत लहान सहान इजा झाल्यासही हाड मोडू शकते. सामान्यपणे रोग्यास प्रथम हाड मोडल्याशिवाय रोगाचे गांभीर्य कळत नाही. असह्य वेदनामुळे व्यक्ती हळूहळू परावलंबी होऊ लागते. सामान्य जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या रोगात पहिल्या फ्रॅक्चर नंतर दुसरे फ्रॅक्चर होते आणि अशा प्रकारे व्यक्तीचे आयुष्यमान कमी होऊ लागते. फक्त आपल्या देशातच 5 कोटींपेक्षा अधिक व्यक्ती अस्थिक्षयाच्या शिकार झाल्या आहेत. वृद्धत्व, रजोनिवृत्ती, अनुवंशिकता, बैठी जीवनशैली, स्टिरॉइड किंवा काही विशिष्ट प्रकारची औषधं, कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी अपुरत्या प्रमाणात घेणे, अति धूम्रपान आणि अतिमद्यपान ही कारणेही असू शकतात. परंतु आता या रोगावरही उपाय आहे. ऑस्टिओअॅनाबॉलिक नावाचा नवा औषधांचा गट भारतात उपलब्ध आहे की जो उतार वयातही नव्याने हाडे तयार करण्यास आणि अस्थिक्षयाची लक्षणे नाहीशी करण्यास मदत. एक छोटंसं इंटरप्शन आहे. एक 4 व्हीलर 6844 ज्यांचे आहे त्यांच्यामुळे बरेच बाकीच्या 4 व्हीलर्स अडकलेले आहेत असं आता म्हणत. 6844 नंबरची 4 व्हीलर. डॉक्टर भरत सर, आता सध्या फार फॅड नाही म्हणता येणार, पण असं बरेच लोक असं बोलतात की तुझा BMI काय,
किंवा तुझी BMD केली का? म्हणजे जी BMD आहे, बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट, ती म्हणजे एक्झॅक्टली काय? म्हणजे आता जसं अस्मिताने सांगितलं की ठिसूळपणा वाढतो, तर ती बोन मिनरल डेन्सिटी बद्दल आम्हाला थोडं सांगा. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे डेन्सिटी, घनता, हाडाची घनता कमी होते. इट इज मेजरेबल. त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी हे गोल्ड स्टँडर्ड आहे त्याच्यासाठी. आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होतं, म्हणजे T स्कोर असतो त्याच्यामध्ये. T स्कोर ते -1, -2, -3 अशा पद्धतीचे लेवल्स असतो. त्याचा अर्थ काय आहे की -1 म्हणजे त्या व्यक्तीमध्ये फ्रॅक्चर व्हायची शक्यता दुप्पट आहे नॉर्मल माणसापेक्षा. -2 म्हणजे ते तुम्ही त्यांचं खरं वर्ग करा, (2) म्हणजे ते 4 टाइम्स. -2 असेल तर बाकीच्यांपेक्षा 4 पट्टीने, 4 पट्टी 4 टाइम्स, 4 टाइम्स इट इज मोर प्रॉबेबल. ओके. आणि -3 असेल तर 8 टाइम्स. म्हणजे अशा पद्धतीने ती घनता कमी झाल्यामुळे ते झालेलं असतं. तर ही मेजरमेंट आहे. मेजरमेंट केल्यानुसार त्यानुसार आपलं ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. पण त्याच्यासाठी वाट न बघता असली पाहिजे की 35 वयानंतर युजली आपली बॉडी मेटाबॉलिझमच असा असतो की ऑस्टिओपोरोसिस सेट व्हायला लागतं. तर त्यावेळेला योग्य ते डाएट, योग्य ते अन्न घेणं, मॉडरेट एक्सरसाइज हे खूप महत्वाचं असतं. ते कशाकडून सांगतो, पूर्वी पोलिओ पेशंट असायचं की नाही, एखादा पाय तर सेम अन्न खाणार तो ती जी व्यक्ती नॉर्मल पाय असतो त्याचं एक्सरेवरती ऑस्टिओपोरोसिस नसायचं. पण ज्याची हालचाल कमी असायची तिथे ऑस्टिओपोरोसिस असं दिसायचं. इतकं ते महत्वाचं आहे मॉडरेट एक्सरसाइज करणं. हे मात्र अतिशय म्हणजे डिस्यूज म्हणजे वापर नाही केला तर त्याची ते खराब व्हायला लागतात असं थोडक्यात आपण कुठलीही गोष्ट वापर नाही तर खराब खराब होते. होते. मी थोडं जरा ॲड करतो. हा जो T स्कोर किंवा बोन डेन्सिटी मेजर करण्याचे जे वेगवेगळे मेथड्स आहेत, तर हे बेसिकली कंपॅरेटिव्ह टाईपचा हा रिपोर्ट असतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की या माणसाचा T स्कोर -2.5 आहे किंवा -3 आहे, तर देर इज सम स्टँडर्ड केप ऑफ अ यंग पेशंट आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये तुमचा बोनचं डेन्सिटी किती कमी आहे याच्या कंपॅरिझनने हा T स्कोर दिला जातो. आणि सर्वसामान्यपणे 2 मेथड्सनी ही बोन डेन्सिटी पाहिली जाते. बऱ्याच ठिकाणी BMD कॅम्प घेतले जातात, वेगळ्या दवाखान्यांमध्ये घेतले जातात, वेगळ्या क्लब्सतर्फे घेतले जातात. त्याच्यामध्ये अल्ट्रासोनोग्राफी टेक्निक, याच्यामध्ये तुमच्या टाचेच्या हाडाला अल्ट्रासोनोग्राफिक मेथडनी इव्हॅल्युएट केलं जातं आणि त्याच्यावरनं तुमची बोन डेन्सिटी जज केली जाते. आणि दुसरं जे जास्त रिलायबल टेक्निक आहे ते म्हणजे ॲक्च्युली एक्सरे काढून तुमच्या हाडांची डेन्सिटी किती कमी झाली आहे हे बघितलं जातं. त्याच्यामध्ये जे डेक्सा स्कॅन म्हणून जी मेथड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिजन वाईज म्हणजे तुमच्या मणक्यांची डेन्सिटी किती कमी झाली आहे, तुमच्या हिपच्या बोनची डेन्सिटी किती कमी झाली आहे, कारण ही बोन्स जास्त इझिली फ्रॅक्चर होण्याची टेंडन्सी असते ऑस्टिओपोरोसिसमध्ये. त्यामुळे ते तुम्हाला माहिती देण्याच्या करता त्या भागाचा एक्सरे काढून तो यंग पेशंटच्या एक्सरेशी कम्पेअर करून ते मशीन तुम्हाला रिपोर्ट देतं की ह्याचा ठिसूळपणा किती वाढला. अशा पद्धतीने ही BMDची टेस्ट नॉर्मली केली जाते. मला वाटतं डॉक्टर प्रवीण जाधवांच्याकडे स्वतःकडे डेक्सा स्कॅन म्हणून जे मशीन आहे ते आहे, तर आय थिंक ही कॅन थ्रो सम मोर लाईट ऑन दॅट. हे आपण मोजलं, हाडांची डेन्सिटी किती ते मोजली. पुढे काय, हा आजार आहे ना खूप महत्त्वाचा आहे, कारण हा आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये काही निवडक टेस्ट रिपीटेडली वर्षातून एकदा 2 वर्षात एकदा केले जातात. त्यातलं एक बोन डेन्सिटी. ते बोन डेन्सिटी का केले जाते, समजा बोन डेन्सिटी नाही केल्याने ऑस्टिओपोरोसिस म्हणजे अस्थिचा क्षय झाला आणि हाडं ठिसूळ झाली, जोपर्यंत ठिसूळ तो पण काही कळत नाही, पण एकदा ते हाड मोडलं तर मग मोठा प्रपात होतो, म्हणजे काय फ्रॅक्चर झालं.
समजा खुब्याचं फ्रॅक्चर झालं किंवा मणक्याचं फ्रॅक्चर झालं तर फारच म्हणजे असं म्हणतात की फ्रॅक्चर नेक फीवर म्हणजे खुब्याचं फ्रॅक्चर झालं, आम्हाला असं शिकवलं गेलं होतं आमच्या MBBS डेजमध्ये की दॅट इज द बिगिनिंग ऑफ द एंड, म्हणजे तेव्हा तुमच्या आयुष्याची शेवटची सुरुवात होते. आणि खरंच असं होतं की ज्यांना फ्रॅक्चर होतो खुब्याचा तर ते 20% लोक एका वर्षात दगावतात, 40% लोक अंथरुणावर पडून राहतात आणि बाकीचे उरलेले लोक त्यांना काठी लागते किंवा वॉकर लागतं किंवा मदत लागते. प्रत्येक गोष्टीकरता काही ना काही मदत जीवनाच्या एडीएल म्हणजे ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग करता काही ना काही मदत लागते. थोडक्यात समजा मला माझं जे काय आयुष्य असेल म्हणजे 70, 75, 80 जे काय गृहीत धरून मला देवाने जे काय दिलं आहे तर शेवटच्या क्षणी मला असं नको आहे की मला फ्रॅक्चर नेट होईल, मी जागेवर पडून जाईल, मला हार्ट अटॅक आलाच चालेल पण फ्रॅक्चर नको, कारण आपण बेडवरच पडून जातो आणि स्वतःलाही प्रॉब्लेम आणि दुसऱ्यांनाही प्रॉब्लेम. तर म्हणून प्रिव्हेंट करणं हा खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की ही स्टेज मला नको यायला तर मी करायला पाहिजे. ओके, सो टेस्ट कधी करावी ही खूप महत्त्वाची आहे. फ्रॅक्चर झाल्यानंतर टेस्ट करण्याच्या अगोदर, फ्रॅक्चर होण्याच्या अगोदर प्रिव्हेन्शन केलेलं कधीही बरं. तर आम्ही कोणाला टेस्ट करायला सांगतो की ज्यांची पाळी लवकर संपते किंवा पाळी ज्यांची संपलेली आहे त्यांना लवकरात लवकर ती टेस्ट करणं सांगतो. नंतर वयोवृद्ध व्यक्तींना म्हणजे 60 नंतर पुरुषांना आम्ही सांगतो किंवा जे लोक ज्यांना क्रॉनिक आजार असतात म्हणजे जसं थायरॉईडचे औषधं घेत आहेत, पेशंटला ज्यांना संधिवात आहे त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस जास्त आढळतं कारण की ते काही औषधं घेतात जसं स्टिरॉइड्स वगैरे घेतात. ठीक आहे, अशा पेशंट्सला आम्ही सांगतो की तुम्ही लवकरात लवकर ती टेस्ट करून निदान करून घ्या की तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस आहे, म्हणजे त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट घेता येईल. पण ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे व्यवस्थित रोज कॅल्शियमयुक्त आहार घेणं, व्यवस्थित सनलाईट एक्सपोजर म्हणजे विटॅमिन डीचा सोर्स असणं. तिसरी गोष्ट व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की व्यायाम आहेच सगळ्या गोष्टी आहेत. आपण प्रिव्हेन्शनबद्दल येऊच या. आपण आता जेव्हा इन्व्हेस्टिगेशनबद्दल बोलतोय की एक्सरे किंवा डेक्सा स्कॅनमध्ये तर डॉक्टर काकतकर सर अजून काय तपास करायचे असतात या चाचण्या या रोगाच्या निदानासाठी? म्हणजे बरेचदा सगळ्यांना आता माहिती की युरिक ॲसिड वाढलं म्हणजे हाडांचं जॉईंटचं दुखणं सुरू. तर इज इट अ पॅरामीटर की युरिक ॲसिड वाढलेलं असतं की जॉईंट प्रॉब्लेम असतो? नाही, असं नाही आहे. युरिक ॲसिडच्या लेवल्स या रेस टू रेस आणि इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल असतात आणि लॅब टू लॅब पण त्यांची स्टँडर्ड्स वेगवेगळे असतात. तर एखाद्या पर्टिक्युलर लॅबच्या स्टँडर्डप्रमाणे आणि तुमचा डाएट कसा आहे याच्यावरती तुमची युरिक ॲसिडचे लेवल नॉर्मल की ॲबनॉर्मल हे नॉर्मली ठरवलं जातं. आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये जिथे जास्त नॉन व्हेजिटेरियन डाएट लोक घेतात तर वेस्टर्न बुक्स असं म्हणतात की 7 मिलीग्रॅम% तुमचं युरिक ॲसिड असलं तरी इट इज नॉर्मल फॉर दॅट डाएट. पण इंडियन डाएट जो प्रायमरीली व्हेजिटेरियन आहे त्याच्यामध्ये जर एखाद्याचं 7 मिलीग्रॅम आलं तर दो इट फिट्स इन टू दॅट वेस्टर्न स्टँडर्ड ऑफ नॉर्मल्सी, इट इज नॉट नॉर्मल फॉर द व्हेजिटेरियन डाएट विच दॅट पर्सन इज टेकिंग. So I think you have to evaluate the uric acid levels depending on the dietary habits आणि what complaints the patient has. कित्येक जणांना हायपरयुरिसिमिया असतो म्हणजे त्यांचं जर तुम्ही युरिक ॲसिड केलं तर ते 8, 8.5 वगैरे अशा लेवल्स येतात. पण त्यांना जर काही त्रास होतो का विचारलं तर ते आर टोटली असिम्प्टोमॅटिक. तर असिम्प्टोमॅटिक हायपरयुरिसिमिया इज ऑल्सो नोन. त्यामुळे प्रत्येक वेळेला युरिक ॲसिड जास्ती आहे म्हणजे त्याला गाऊट आहेच असंही नाही. तुम्हाला त्याच्या कंप्लेंट्स काय आहेत ते बघून त्याला ॲक्च्युली त्याची ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. सो युरिक ॲसिड टेस्ट म्हणजे अजून कुठल्या टेस्ट करतो आपण याच्यामध्ये? त्यानंतर आजकालच्या दिवसामध्ये जे खूप रॅम्पंटली बघायला मिळतं ते म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीच्या लेवल्स आता आमच्याकडे आम्ही जे पेशंट्सचे व्हिटॅमिन डीचे रिपोर्ट्स पाहतो तर अगदी वेल टू डू फॅमिलीजमधले जे लोक रोज एक्सरसाइज करतात, ज्या लोकांना हेल्थ कॉन्शियसनेस खूप आहे अशा कित्येक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीच्या लेवल्स अलार्मिंगली कमी सापडतात. आणि
म्हणजे असा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला आमच्या ऑफिशियल कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा असा विषय चर्चेला घेतला जातो की वेदर वी आर गेटिंग मार्केट ड्रिव्हन बाय द डिफरंट कंपनीज हु आर मॅन्युफॅक्चरिंग व्हिटॅमिन डी, की असं कसं स्टँडर्ड की ऑलमोस्ट यंग पेशंटची सुद्धा व्हिटॅमिन डी एवढी कमी कशी येतात. तर एक ऑस्टिओपोरोसिस इसेन्शियल नावाचा एक स्टडी ग्रुप आहे, इंटरनॅशनल स्टडी ग्रुप आहे. तर त्यांच्या काही मीटिंग्स मी अटेंड केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीच्या विषयी खूप डिटेल चर्चा झालेली मी पार्टिसिपेट केलो आहे त्याच्यामध्ये आणि ऐकलेली आहे. तर व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरात कशापासून तयार होतं? सूर्यप्रकाशातनं जे अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्या चामडीवरती पडतात त्याच्यामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं. तर जे लोक ओपन फील्ड्समध्ये काम करतात त्यांना सुद्धा व्हिटॅमिन डी कमी आहे असं कित्येक वेळा सापडतं. तर असं का व्हावं याच्याविषयी बरंच संशोधन घ्यायला लोकांनी सुरुवात केली आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि IITच्या लोकांनी मिळून एक ग्रुप फॉर्म करून त्याच्याविषयी बराच सखोल अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की इव्हन फील्डमध्ये काम करणारे जे लोक आहेत तर त्या लोकांना हे होण्याचं कारण म्हणजे आजकालचं पोल्युशनमुळे जे व्हिटॅमिन डी तयार होण्याकरता अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्या शरीरापर्यंत पोहोचायला पाहिजे. तर IITच्या लोकांनी असं एक इक्विपमेंट डेव्हलप केलं की दे कॅन कॅल्क्युलेट हाऊ मच अल्ट्राव्हायोलेट रेज आर रिचिंग अप टू द अर्थ आणि दे रिअलाइज की द अल्ट्राव्हायोलेट rays reaching up to the earth even in the rural areas because of the population has gone so much low that even rural population who is working in the sunlight they are prone to develop vitamin D deficiency. आणि शहरामध्ये तर प्रश्नच नाही, आपल्यासारखे इन्क्लुडिंग मी आमचा सूर्यप्रकाशाशी कॉन्टॅक्ट आठवड्यातून एकदाच येतो त्यामुळे आम्हाला जर झाली व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. आजकालची जी तरुण पिढी आहे जे कॉम्प्युटर समोर AC ऑफिसमध्ये बसून दिवस रात्र काम करतात 99% ऑफ देम दे हॅव व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. तर मला वाटतं की जर आपण ॲटमॉस्फिअर चेंज करू शकत नसलो तर अवेअरनेस क्रिएट करून लोकांनी व्हिटॅमिन डी प्रॉपर सप्लिमेंटेशन इन प्रॉपर टाईम हे जर घेतलं तर आय थिंक हा जो मॉन्स्टर आता एकदम वाढतोय आणि त्याच्याशी रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते मला वाटतं आपण डेफिनेटली थोपवू शकतो. म्हणजे टेक होम मेसेज काय की सकाळी उठून बाहेर सूर्यप्रकाशात व्यायाम करायला जायचं का नाही? सूर्यप्रकाशामध्ये जाऊन व्यायाम करायला हरकत नाही कारण फक्त व्हिटॅमिन डी तयार होणं हा एकच त्याच्यातला भाग नाही, त्याच्यामध्ये बाकीचे पण बेनिफिट्स आहेत आणि ते बेनिफिट्स आय थिंक आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन्क्लुडिंग प्रिव्हेंटिंग ऑस्टिओपोरोसिस. तर मला वाटतं व्यायाम तर करायलाच पाहिजे प्रत्येकाने आणि ओपन एअरमध्ये केला तर तो निश्चित जास्ती फायद्याचा आहे. पण त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी मिळणार आहे अशी अपेक्षा मात्र ठेवतो उपयोगी. डॉक्टर प्रवीण, रिमॅटॉइड आर्थरायटिस झाला असेल तर त्याचे आता उपचार पद्धती काय काय उपचार पद्धती म्हणजे मेडिसिन म्हणा किंवा अजून काही इंजेक्शन किंवा स्टिरॉइड्स काय असतात? रुमॅटॉइड आर्थरायटिस मी रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, म्हणजे मराठी त्याला भरपूर नाव असू शकते. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस जो ज्याचं निदान झालं एकदा तर 2-4 प्रकारची औषधं दिली जातात. पहिलं म्हणजे पेन किलर्स, पण पेन किलर हे औषध रुमॅटॉइड आर्थरायटिस बरं करू शकत नाही, ते फक्त वेदना कमी करतं आणि त्याचा रोल एवढाच आहे की जोपर्यंत बाकीचे औषधं परिणाम नाही करत तोपर्यंत पेन किलर दिलं जातं आणि एखाद्या 2 महिन्यात किंवा 2-3 महिन्यामध्ये पेन किलर बंद केलं जातं. थोडक्यात पेन किलर फक्त तात्पुरता पेन कमी करण्याकरता. दुसरं महत्त्वाचं उपचार म्हणजे डिजीज मॉडिफाईंग एजंट्स नावाचे औषधं असतात. DMARD डिमार्ड्स म्हणतात त्याला, आणि ही खरी औषधं आहेत जी सांधेवात बरी करतात, म्हणजे आतमधनं बरी करतात असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे मुळापासून सांधेवात बरे करणाऱ्या औषधाला डिमार्ड म्हणतात. त्याचा प्रॉब्लेम काय असतो की त्याचा परिणाम व्हायला मला वेळ लागतो, म्हणजे एक महिना 2 महिने जो 2.5-3 महिने लागू शकतात, तोपर्यंत आपल्याला पेनकिलर्स घ्यावे लागू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे औषधं
सांधेवात रुमॅटॉइड आर्थरायटिस कंट्रोल करतात, बरा नाही करत. थोडक्यात ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस सारखा आजार होण्याला हरकत नाही आणि डिमार्टची औषधं शेवटपर्यंत घ्यायला लागतात आणि त्या पेशंटच्या त्या रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या सिव्हिरिटीप्रमाणे ती औषधं दिली जातात. आणि स्टिरॉइड्स बद्दल फार गैरसमज वगैरे आहे. या पर्टिक्युलर आजाराकडे स्टिरॉइड पण एक औषध आहे आणि कधी कधी वापरलं जातं आणि काही रोगांमध्ये नक्कीच वापरलं जातं आणि त्या आजारांमध्ये लाईफ सेव्हिंग असतं. पण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये स्टिरॉइड्स हे थोड्या दिवसांकरता वापरलं जातं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा फ्लेअर होतो म्हणजे काही वेळेला अचानक सांध्यात वाढू शकतो, अशा वेळेस स्टिरॉइड वापरलं जातं. आणखी प्रेग्नन्सीमध्ये स्टिरॉइड वापरलं जातं. अशा वेळेस हे 2-3 प्रकारची औषधं सांध्यापणे वापरली जातात. ऑडियन्सना एक विनंती आहे की तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर चिठ्ठ्या सर्क्युलेट केल्या गेल्या तर ते फक्त आमच्या ऑडियन्सकडे दिल्या तरी डॉक्टर. स्टिरॉइड्स विषयी एका वाक्यात मी असं पेशंटना सांगताना सांगतो की जर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर अमृत आहे आणि स्वतःहून घेतलं तर विष आहे. कारण त्याचे इतके साईड इफेक्ट्स आहेत. पेशंटला त्यांनी बरं वाटतं म्हणून बऱ्याच वेळेला सेल्फ मेडिकेशन पेशंट करतात आणि डोक्यापासून तर नखापर्यंत पायाच्या सर्व ठिकाणी साईड इफेक्ट झाल्यानंतर डॉक्टरकडे येतात की तिथून परत जाण्याचा रस्ता बऱ्याच वेळेला बंद झालेला असतो. तर त्यामुळे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर अमृत, स्वतःहून घेतलं तर विष, अशा पद्धतीचं हे औषध आहे स्टिरॉइड. ॲक्च्युली मी आता तेच विचारणार होते डॉक्टर भरत सर तुम्हाला की स्टिरॉइडचे दुष्परिणाम होतात किंवा इव्हन पेन किलर जरी 2-3 महिने घेतले तरी त्याचा किडनीवरती कुठेतरी दुष्परिणाम होतो. तर बरेच पेशंट असे विचारतात की मग आम्ही दुसरी पॅथी सुरू करू म्हणजे अदर दॅन ॲलोपॅथी. तर याविषयी तुम्हाला काय सांगाल? म्हणजे ह्या काळामुळे दुसरी पॅथीचं असं काही त्याचं कोरिलेशन नाही. कारण की औषधही योग्य प्रमाणात घेतली की बऱ्याच यांना कुठल्याही पॅथीचं कंट्रोल येत होती. पॅथी कुठल्याही पॅथीची औषध घ्यायला काही हरकत नाही, पण त्या तज्ज्ञाकडनंच घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होतं, माझ्या शेजाऱ्यांनी काहीतरी 20 बाटल्यांचं काहीतरी करून त्या पॅथीची काही औषधं दिली म्हणजे मग ती मी बरं होणार नाही. कुठेतरी व्हॉट्सअपवरती जे मेसेजेस येतात त्याच्यामुळे घेणार आजकाल ही जी सध्या डॉक्टर व्हॉट्सअप आणि डॉक्टर गुगल तर खूपच जोरात आहे. एक्झॅक्टली. आणि इनफॅक्ट मला तर इट इज अ टाइम टू रिअलाइज डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे गुगल किंवा काय येतं ही फक्त मार्केटेड स्पॉन्सर्ड इन्फॉर्मेशन असते आणि त्याला तुम्ही किती विश्वास ठेवणार हे तुमच्यावर ठेवणार. आपण किती मूर्ख बनायचं हे आपण ठरवायचं. त्याच्यामुळे मला खरं हे तुम्हाला सगळ्यांचं विनंदन करावं असं वाटतं की ह्या पद्धतीचं तुम्ही प्रोग्राम आणता की ज्याच्यामुळे खरं काय आहे त्याचे ते सामान्य जनतेला एक्झॅक्टली हाच आमचा म्हणजे ध्येय आहे की हे राईट थिंग शुड रीच टू द पीपल. आणि पॅथी जी काय आहे ना ती पॅथी त्या तज्ज्ञांकडनं घ्या. मग ते आयुर्वेदिक असू दे ज्याच्यामध्ये प्रकृती चिकित्सा खूप चांगल्या पद्धतीची आहे किंवा होमिओपॅथी असू दे कुठली, पण त्याच्यामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे अशा डॉक्टरकडनं तुम्ही घ्या. आणि प्रत्येक पॅथीला काही सक्सेस रेट्स आहेत आणि काही नॉन सक्सेस रेट्स आहेत. ते त्या डॉक्टरला माहिती असतात. शेवटची हे आता केळकर सरांनी जे सांगितलं त्याच्या मी पूर्णपणे सांगतो. ज्यांना जे आयुर्वेदिक करायचं म्हणा किंवा होमिओपॅथी करायचं म्हणतात तर ते डॉक्टरांकडनंच केलं पाहिजे. पण पेशंट काय करतात, मागेला येणारे पेशंट एक तर ते बादल पटेला जाऊन राहिलेले असतात किंवा मग त्र्यंबकेश्वरला जाऊन कुठली तरी स्टिरॉइड असतात. पण मी ॲलोपॅथीबद्दल सांगू शकतो. जसं श्रेया मॅडमने सुरुवातीला विचारलं होतं, सुरुवातीला सांधेवात आणि उशिरा सांधेवात हे दोन्ही वेगळे आजार आहेत. सांधेवाताच्या ट्रीटमेंटला जर रुग्णालयातल्या ट्रीटमेंटला जर उशीर झाला तर म्हणावं तसा फरक नाही पडत, जास्ती गोळ्या लागतात, जास्ती उपचार लागतात. मग तो विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपण जे म्हणतो तो निघून जातो आणि मग म्हणावं तसा परिणाम मिळत नाही. एक गोष्ट मनातनं काढून टाका की आयुर्वेदिक म्हणजे सेफ, हे 100% काढून टाका मनातनं. आम्ही भरपूर पेशंट बघितले ज्यांना लेड मिळालेलं आहे, ज्यांना झिंक मिळालेलं आहे,
आर्सेनिक मिळालेलं आहे आयुर्वेदिक औषधातून आणि किडनी वगैरे फेल झाले, हेवी मेटल पॉइझनिंग हे भरपूर आम्ही स्वतः बघितलेलं आहे. तिसरी गोष्ट नॅचरल ते म्हणतात स्वस्त आहे वगैरे, पण जे मला माहिती नाही, माझ्याकडे येणारे पेशंट म्हणतात की तुमची फी कदाचित जास्त आहे, पण आधी लाखो रुपये खर्च करून आले असतात, पण काही परिणाम झालेला नसतो. तर ते एक लक्षात घ्यायला पाहिजे. आणखीन त्याची साईड इफेक्ट होऊ शकते. आणखी जर सांधे एकदा खराब झाले मग आमच्याही ॲलोपॅथीचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे जे काय करायचं ते विचारपूर्वक मी व्यवस्थित केलं जाईल. आता आपण जरा डाएट विषयी बोलूया. असं म्हणतात की वातूळ पदार्थ टाळा, म्हणजे रोज आहे, म्हणजे वांग, वाटाणा, वरण तर मला खूप आवडतं. सो मग काय करावं? टू ईट ऑर नॉट टू ईट इज द क्वेश्चन. आणि दुर्दैवाने काय होतं की जे कुठले संघर्ष पेटले ना मागे त्यांना प्रत्येक जण सांगतो. एक जण वांगे बंद करायला सांगतो, एक जण डाळ बंद करायला सांगतो, एक जण भात बंद करायला सांगतो, एक जण नॉनव्हेज बंद करायला सांगतो. आणि जोपर्यंत येतात माझ्याकडे तोपर्यंत ते एवढे वजन कमी झालेलं असतं, मालनरी खूप पोषित झालेले असतात. तसं काही कुठल्या तरी आदिवासी भागाला झालेले असतात, एवढे खूप पोषित झालेले असतात. तर डाएट हे संतुलित पाहिजे. आम्ही तर सांगतो रुमॅटॉइड आर्थरायटिस करता आम्ही कुठलंही बंधन घालत नाही. जे काय खायचं तुम्ही खाऊ शकता आणि योग्य आहार तुम्ही घेऊ शकता असं आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो. आणि ही जी औषधं तुम्ही म्हटलं की ती त्या पिरियडपुरती घेऊन त्याचा इफेक्ट येतो, पण आता सध्या मी सांगितलं जसं की डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे जसे आजार पूर्णपणे नाही होत पण ते कंट्रोलमध्ये येतात, तसंच हा रुमॅटॉइड आर्थरायटिस कंट्रोलमध्ये येऊ शकतो विथ युअर डाएट, एक्सरसाइज आणि अदर प्रिव्हेंटिव्ह. असंही म्हणतात डॉक्टर भरत सर की जिममध्ये जाऊन मसल जर बिल्डअप केलं तुम्ही तर त्या सांध्याला खूप सपोर्ट मिळतो, म्हणजे सांध्याचे प्रॉब्लेम्स किंवा इंजुरीज नाही होत. हे कितपत खरं आहे? जिममध्ये जो माणूस जातो तो फिटनेससाठी जात असेल तर चांगली गोष्ट, पण फॅटसाठी जात असेल तर ते चुकीचं आहे. ओके. कारण की फॅट कुठले एक कप कॉफीचे कॅलरीज बर्न करायला तुम्हाला जवळ 20-25 मिनिटं धावायला पाहिजे. सो इट डझंट मॅच एट ऑल. आणि त्याच्यामुळे जिममध्ये जायला पाहिजे पण ते फिटनेससाठी सगळे एक्सरसाइज करायचे. हे जे 3 पद्धतीचे असतात, एक म्हणजे कार्डिओ म्हणजे आपण धावतो, सायकलिंग, स्विमिंग वगैरे काय असेल ते. दुसरं फ्लेक्सिबिलिटी म्हणजे सूर्यनमस्कार असतात, तर त्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि वेट्स असतात तिथे. ते ह्याचे प्रमाण असतं. दुर्दैवाने सगळ्या जिममध्ये ते ट्रेनर्स रिअली ट्रेंड असतात असं नाही. तर त्याच्यामुळे बरेच जण स्वतःला हर्ट करून आमच्याकडे येत असतात. एखादी ओबेस व्यक्ती समजा वजनासाठी झुंबा करायला जात असेल तर काही आठवड्यात आमच्याकडे येतात असेल. तर त्याच्यामुळे हे सेन्सिबल करून आपण कशासाठी जातो आहे हे पहिल्यांदाच करायचं. आणि ते आपलं जायचं असतं पुण्याला आणि आपण जातो मुंबईच्या रस्त्याने, हे आपण नाही करू शकतो. आणि बरेच जण म्हणजे आपण आता मगाशी म्हणलं की एक्सरसाइज करायसाठी सकाळी रनिंगला जातात किंवा ट्रेकिंगला जातात. तर ट्रेकिंग वगैरे जर करणार असतील काही जण तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे सांगण्याच्या? बेसिकली ट्रेकिंग किंवा कुठलेही जे हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजेस असतात, तुम्ही जर समजा फुटबॉल बघितला की इतक्या वेळा पडतात पण स्वतःला फार कमी वेळा इंज्युअर करतात. कारण ते कोऑर्डिनेटेड एक्सरसाइजेस करत असतात. त्यांना कसं एक आपल्याला सांभाळायचे माहिती असतं. त्याच पद्धतीने ट्रेकिंगला सुद्धा जातो ना तर ट्रेकिंगचे काही स्पेसिफिक जे काय आपले स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहेत आणि आपलं वजन हे सगळं हे करूनच आपल्याला जायला पाहिजे. समजा आपल्याला गुडघ्याला त्रास असेल आणि आपण वर खाली अनइव्हन रस्त्यावरती याच्यावरती गेलं तर गुडघ्याला नक्की त्रास होणार, ते दुखणं वाढणार तिथे. तर त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची जी आहे ना त्यासाठी आपण पहिल्यांदा फिट व्हायचं, हळूहळू ग्रॅज्युअली चालू करायचं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला जमतं. समजा 10% तर आपण 15% करायला पाहिजे नंतर, कारण की वे टू स्टेज ओव्हर द बिफोर. अशा पद्धतीने ग्रॅज्युअली आपण जायचं. नाही आपण डायरेक्टली आपण एव्हरेस्ट चढायला पाहिजे असं नसतं. सो बॅलन्स इज द की. बॅलन्स प्रमाणामध्ये सर्व काही असावे असं जे म्हटलं आहे संतांनी ते इथेही खरं आहे. मला वाटतं व्यायामाच्या विषयी खूप गैरसमज आहेत आणि जिममध्ये जाणाऱ्या लोकांच्या मध्ये तर मला वाटतं खूपच गैरसमज आहे.
नॉर्मली जे काही माझा जिममधल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रक्टर्सशी जे काही थोडाफार संपर्क आलेला, मी स्वतः कधी जिममध्ये जात नाही. आय हॅव माय ओन एक्सरसाइज प्रोग्राम. तर जेवढ्या काही इन्स्ट्रक्टर्स आणि तिथे जाऊन आमच्याकडे लँडअप होणारे लोकांशी मी बोललो आहे, तर त्यांना जो काही डाएट सांगितला जातो किंवा त्यांना ज्या पद्धतीचे व्यायाम सांगितले जातात, तर त्याच्यावरनं माझं तर असं कन्क्लुजन आलंय की एस्पेशली जे थोडे यंग किंवा मिडल एजेड लोक जिममध्ये जायला लागतात, तर इन्स्ट्रक्टरचं ध्येय असते की या सगळ्या लोकांना आर्नोल्ड श्वार्झनेगर तयार करायचं. आणि तिथे सगळी गडबड सुरू होते आणि अनेक लोक वेगळ्या टाईपच्या इंजुरीज होऊन दे लँड अप इन टू ऑर्थोपेडिक हॉस्पिटल्स. तर मला वाटतं आता भरतने जे सांगितलं की एक्सरसाइज फॉर फिटनेस, I think is the most important message that people should have, whether you do exercise in the gym, whether you do exercise at home, whether you go for walk, whether you go for run. तुमच्या एक्सरसाइजचा उद्देश काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. नंबर 2, आपण कोणत्या एजमध्ये व्यायाम सुरू करतोय हे पण खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ज्याने आजपर्यंत आयुष्यात कुठलाही व्यायाम केलेला नाही असा माणूस वयाच्या 50व्या वर्षी सडनली एकदम त्याला रिअलाइज होतं की आता ब्लड प्रेशर सुरू झालंय, आपल्याला शुगर वाढायला लागली आणि ही वॉन्ट्स टू डू एक्सरसाइज. तर त्या वयामध्ये जेव्हा तुम्ही काहीच आधी केलेलं नाही तर कुठले एक्सरसाइज करायला पाहिजे याचं योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास या लोकांचे अनेक प्रॉब्लेम्स वाढलेले बऱ्याच वेळेला बघायला मिळतात. तर तुमच्या वयाप्रमाणे, तुमच्या बॉडी कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे, तुमच्या बॉडीच्या स्ट्रेचेबिलिटी प्रमाणे तुम्हाला कुठले एक्सरसाइज योग्य आहेत हे तुम्ही प्रॉपर समजून घेऊन करणं हे खूप महत्वाचं आहे. अनेक वेळेला हे जर नाही समजलं तर एक्सरसाइजेसनी फायदा होण्याच्याऐवजी बऱ्याच वेळेला तोटा झालेला बघायला मिळतो. ओके, इंजुरीचं प्रमाण याच्यामध्ये वाढतं. अस्मिता, हां तुला खूपदा आमच्याकडे जे संधिवातचे पेशंट येतात ते आम्हाला विचारतात की आम्ही काय एक्सरसाइज करणार. तर आम्ही सांगतो की ज्या वेळेस जॉईंट्सला सूज झालेली आहे त्यावेळेस शक्यतो आम्ही एक्सरसाइज टाळायला सांगतो आणि हळूहळू जशी सूज उतरत जाते तशी हळूहळू स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा हे करायला सुरुवात केली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण की ते सांध्यांमध्ये पण काही जे बदल आहेत ते परमनंट होऊ नये, सांध्यांची जी चाल आहे ती व्यवस्थित राहायला, हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर एक्सरसाइज डॉक्टरांना विचारूनच करावी, जसं फिजिओथेरपिस्ट असतात किंवा रुमॅटॉलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिस्ट, त्यांना विचारूनच त्या पद्धतीचे एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं असतं. सांधीवातामध्ये अजून एक प्रकार आहे ज्याला अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतात. तो गाठीचा सांधीवात आहे आणि तो यंग म्हणजे पुरुषांमध्ये जास्त आढळतो. आम्ही बघतो 20वी 30वी मुलं आमच्याकडे पाठदुखी म्हणून येतात. ओके, तर हा जो आजार आहे अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस, त्याच्यामध्ये व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे आणि पाठीचे व्यायाम रोज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही बघतो की 50% पेशंटला खूप रिलीफ असतो. तर व्यायाम हा व्यवस्थित समजूनच केला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. तुला असं अजून एक विचारायचं होतं की रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये किंवा अत्याधुनिक उपचार पद्धती काय आहे रुमॅटॉइड? आमचे जे कन्व्हेन्शनल मेडिसिन जे आम्ही म्हणतो डीमार्ट्स, ते आम्ही सुरुवातीला पेशंटला चालू करतो. जितक्या लवकर चालू करता येईल तितकंच उत्तम त्या जॉईंटसाठी. आम्ही साधारण ते औषधं 6 महिने तरी पेशंट देतो, त्याचे डोस वाढवतो आणि जर पेशंटला तरीही त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये आता आधुनिक औषधं आली आहेत आणि ही खूप प्रकारची आहेत. जसं बी सेल थेरपी आहे, टी सेल थेरपी आहे, TNF अल्फा ब्लॉकर्स आहे, अशा खूप साऱ्या इंजेक्टेबल थेरपीज आमच्याकडे अवेलेबल आहेत. पण पेशंटचं ॲडिडन्स म्हणजे आम्ही पहिले बघतो की जे नॉर्मल औषधं जर पेशंट व्यवस्थित घेत आहे आणि तरीही पेशंटला दुखणं आहे, सूज येतच आहे आणि पेशंटची तब्येत खालवत असली तर आम्ही ह्या पुढच्या औषधं आहेत. म्हणून पेशंटने हरून जायला नको. पेशंट म्हणजे उपचार पद्धती अजून आहेत, म्हणजे आता बरं नाही वाटत आहे मी दुसरं काहीतरी घेते असं करता कामा नये. आणि एकाच डॉक्टरांना व्यवस्थितरित्या दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की त्यांनाही माहिती आहे की नाही आता आजार जरा जास्तच त्रास आहे
तर मग आपल्याला आधुनिक औषधं या पेशंट्समध्ये दिलं तर नक्कीच फायदा होणार आहे. ते थोडेसे औषधं महाग असतात, पण शेवटी जॉईंट खराब होण्यापेक्षा जॉईंट वाचवणं हे खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर नंतर जाऊन पुढे जाऊन त्या जॉईंटला ऑपरेशनची वेळ येते. ॲक्च्युली ऑपरेटिव्ह ट्रीटमेंटबद्दलच विचारणार होते सर. कुठल्या स्टेजला ही जॉईंट सर्जरी करायची असते किंवा त्याचे काय 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 करतात, जॉईंट रिप्लेसमेंट म्हणा किंवा पार्शल जॉईंट रिप्लेसमेंट याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. जेव्हा एखाद्या पेशंटला त्या झिजेमुळे त्याची दैनंदिन डे टू डे ॲक्टिव्हिटीज जे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग हे करायला त्रास होत असतो. आणि तेव्हा त्याला जेव्हा आपण विचारतो हिस्ट्रीमध्ये की गेल्या वर्षी तू किती चालत होता, 6 महिन्यापूर्वी किती चालत होता, आता किती चालतो, म्हणजे ते रिडक्शन्स करत असतं, त्याच्यामध्ये कमी कमी होत असतात. पण ते त्याच्यामध्येच नाही, आता मला जास्त त्रास होत नाही, परंतु एवढे या गोष्टी मी आता कमी कमी करायला लागलो. देन दॅट इज द इंडिकेशन टू रिप्लेस द जॉईंट. पार्शल रिप्लेसमेंट जी असते ती फक्त एकाच बाजूचं समजा सांगता गुडघ्याविषयी, एक गुडघ्याविषयीच आहे फक्त ते पार्शल, म्हणजे एका बाजूचं समजा झिजलं असेल तर त्यावेळेला पार्शल रिप्लेसमेंट करून पेशंट त्याचा बाकीचा सांधा, बाकीचे लिगामेंट हे वाचू शकतात आणि त्याचे नक्की फायदे. त्याच्यामुळे पेशंटला मांडी वगैरे घालता येते. पण समजा संपूर्ण सांधा खराब झालेला आहे, हे आपण नेहमी एक सिमिली देतो की गाडीचं टायर 10 ठिकाणी फाटलं आहे, त्याच्यावर तुम्ही काही औषध देऊन काय उपयोगाचं नाही. त्याचं कारण दूर करायला पाहिजे, टायर बदलायला पाहिजे. ह्या पद्धतीने ते जॉईंट आपण बदलतो. ते जॉईंट जे बदलणं आहे ते हिप जॉईंट बदलणं किंवा नी जॉईंट बदलणं जे असतं ते या बाजूचं ते पार्शल नी रिप्लेसमेंट आहे, या बाजूचं टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतात. आणि हे कोणत्या कोणत्या म्हणजे हिपमध्ये पण रिप्लेसमेंट करतात, knee-मध्ये करतात, knee-मध्ये करतात, शोल्डरमध्ये शोल्डरमध्ये करतात. ओके, हे शोल्डर रिप्लेसमेंट. आणि मग या ऑपरेशनचं ड्युरेशन किती असतं, म्हणजे सर्जरी करायची ठरली त्याच्यानंतर रिकव्हरी आणि हे, कारण तसं पेशंटचं वय पण जास्त असू शकतं या ऑपरेशन अंडरगो करणाऱ्या पेशंटचं. वयाविषयी म्हटलं तर आजकाल खूप चांगला कन्सेप्ट की जे काय उरलेलं जे आयुष्य ते आपण पेन फ्री मोबाईल असं ओके, बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. आणि